नमस्कार मित्रांनो, मी प्रदीप तरमाले आपणा सर्वांचे एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतोय। मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण योजनेसंबंधित माहिती या व्हिडिओमार्फत इकडे कव्हर करणार आहोत। आपण पाहाल तर राज्यभरातील गरजू मुली व महिलांसाठी पिंक रिक्षा या ठिकाणी नवीन योजना राज्यभरात राबवण्यास सुरुवात झालेली आहे। अर्ज प्रक्रिया देखील सुरू झालेली आहे। पॉईंट टू पॉईंट या योजनेबद्दल सविस्तर माहिती कव्हर करणार आहोत। चॅनल सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहाल राज्यभरात ही योजना सुरू झालेली आहे। पिंक रिक्षा ही योजना नेमकी आहे तरी काय, हा प्रश्न आपल्यासमोर असेल तर या ठिकाणी पाहाल राज्यातील गरजू महिलांना रोजगारासाठी सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी पिंक रिक्षा म्हणजे गुलाबी रिक्षा या नावाने नवीन योजना राबवण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। 8 जुलैच्या शासन निर्णयानुसार ही सर्व मान्यता प्राप्त झालेली आहे। तर मग कशाप्रकारे योजना राबवली जाते स्क्रीनवर पाहायला मिळते। राज्यातील प्रमुख शहरांमध्ये ही संपूर्ण योजना राबवली जाणार आहे। 10,000 लाभार्थ्यांची या ठिकाणी संख्या निश्चित करण्यात आलेली आहे। मुंबई उपनगरमधून 1400 लाभार्थी असतील, ठाण्यामधून 1000, पुणेमधून 1400, नाशिकमधून 700, नागपूरमधून 1400 पाहायला मिळतात, कल्याणमधून 400, नगरमधून आपण पाहाल तर 400, नवी मुंबईमधून 500, पिंपरीमध्ये 300, अमरावतीमध्ये 300, चिंचवडमध्ये 300, पनवेल 300, छत्रपती संभाजीनगर 400, डोंबिवलीमध्ये 400 आपल्याला पाहायला मिळते, वसई विरार 400, कोल्हापूर 200, सोलापूर 200। अशा प्रकारे हे जे प्रमुख शहर आहेत यामधून हे संपूर्ण लाभार्थी संख्या ही ठरवलेली आहे आणि एवढ्या महिलांना याचा लाभ या ठिकाणी इथे देण्यात येणार आहे। ठीक, लाभार्थी संख्या आपण पाहिलेली असेल, स्क्रीनवर आहे। पुढे जाल तर मग पात्रता कागदपत्रे तर या ठिकाणी पाहायला मिळते। पहिले योजनेचे स्वरूप समजा। यामध्ये कसं आहे, या योजनेसाठी आपल्याला 70% कर्ज उपलब्ध करून दिलं जाणार आहे आणि यामध्ये 20% आर्थिक भार हा सरकार उचलणार आहे आणि 10% आर्थिक भार हा महिला व मुली यांना या ठिकाणी उचलावा लागणार आहे। कर्जाची परतफेड आपण 5 वर्ष म्हणजे 60 महिन्यामध्ये या ठिकाणी संपूर्ण कर्ज परतफेड करू शकता। अशा प्रकारची ही प्रोसेस असणार आहे। त्यानंतर आता पात्र कोण असणार आहे तर इथे स्क्रीनवर पाहायला मिळते। जे कोणी या ठिकाणी महिला मुली यासाठी लाभ घेत असतील ते राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे। वय मर्यादा 18 ते 35 वर्ष आणि त्यानंतर आपण पाहाल बँक खाते या ठिकाणी असणे आवश्यक असणार आहे। 3 लाखांपेक्षा जास्त या ठिकाणी उत्पन्न नसावे। वाहन चालक परवाना आपल्याकडं आवश्यक आहे आणि विधवा कायद्याने घटस्फोटित त्याचबरोबर अनाथ असाल तर मग प्रमाणपत्र आपल्याला या ठिकाणी लागणार आहे। दारिद्र्य रेषेखालील महिलांना विशेष प्राधान्य या ठिकाणी इकडे देण्यात येईल। तर ही झाली पात्रता। पुढे जाल कागदपत्रे आपल्या स्क्रीनवर आलेली आहेत। यामध्ये आपल्याला पाहायला मिळते की योजनेसाठी अर्ज आपल्याला भरावाच लागणार आहे। आधार कार्ड व पॅन कार्ड हे लागणार आहेत। आदिवासी प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्याचा या ठिकाणी द्यावा लागेल। पुढे जाल तर कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला द्यावा लागेल, बँक खात्याचं पासबुक, त्यानंतर पासपोर्ट आकाराचा फोटो या ठिकाणी अशा प्रकारचे कागदपत्र असणार आहेत। पुढे आणखीन देखील कागदपत्रे, कोणते कागदपत्र असणार आहेत सर्व आपल्याला इन डिटेल्स समजून येईल। चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल नक्कीच सबस्क्राईब करून घ्या। मतदार ओळखपत्र देखील लागणार आहे, रेशन कार्ड, चालक परवाना, कारण की ई रिक्षा आहे त्यामुळे आपल्याला ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे। पुढे जाल सदर रिक्षा लाभार्थी महिलाच चालवणार या संबंधित हमीपत्र। ड्रायव्हिंग लायसन्स आपल्याकडे नसेल तर ऑनलाईन कसं काढाल यावर व्हिडिओ बनवलेला आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आय बटनमध्ये मिळून जाईल। आणि संपूर्ण जर अर्ज जास्त प्राप्त झाले तर लॉटरी पद्धतीने यामध्ये लाभार्थी वर्ग हा निवडला जाईल। पॉईंट टू पॉईंट प्रोसेस समजून घेतली। अर्ज प्रक्रिया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण कव्हर करूयात। तुर्तास एवढंच। माहिती आवडली असेल तर लाईक करून इतरांपर्यंत नक्की पोहोचवा। जय हिंद, धन्यवाद।